नवीन पिढी आहे का ना आमच्यासारखे तरुण ते अजितदादाचे फॅन आहे, कट्टर कार्यकर्ता आहे सुप्रियाताई सुळे. इथं सुप्रियाताईचं वातावरण आहे. त्यापैकी मोदीच्या आता 9 वर्षापासून सत्ता आली तेव्हापासून प्रगतीच्या मार्गावरती देश चाललेला आहे. वाट लावली, अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली भारतीय जनता पार्टीने लावली. पण दादा विकासाच्या बाबतीत दादाला चॅलेंज नाहीये. सुप्रियाताई तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या नेते आहेत. सुनीता पवार काय अजून कोणाला माहित नाही. अजितदादाचं काम म्हणजे कसं आहे, एकदा बोललं म्हणजे ते करेक्ट कार्यक्रमच करणार. सगळ्या महाराष्ट्रातलं तसंच भारतातल्या सगळ्या जनतेला माहित आहे की अजितदादा कुठल्या कारणाने त्या बाजूला गेलेले आहेत. जातीवादी जे आहे पक्ष आहे ते आता हे संविधान बदलाय चाललेलं आहे. जे संविधान आहे हे बाबासाहेबांनी स्ट्रॉंग बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये इतक्या आरामात बदल किंवा गैरवापर करता येत नाही. पूर्ण कायदाच धोक्यात आहे किंवा संविधान धोक्यात आहे असं प्रचार करणं हे चुकीचं आहे. यांनी जरी नेते मंडळी फोडले, कुणी काय फोडलं तरी आता मतदान लोक तुतारीला करणार आहेत. मानतील ना, पण त्या दादा पवार साहेबांना सोडून चालल्यावर काय करायचं. महाराष्ट्रातच नाही तर आता आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या मनात एकच आहे, गद्दारांना क्षमा नाही. जनते सोनं मामा आणि दादा सांगतील ते जनतेने ऐकावं. मामा म्हणलं सुप्रियाताईला टाकू नका तर लोक ऐकतील नाही. शरद पवार बरं का भाजपवर आहे. पवार साहेब बरं वाटतं. दादा पक्षासाठी तिकडे गेले हो. जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे ते आतापर्यंत कधी पाहिलेलं नाही. पक्ष टिकला पाहिजे, त्यांचं सरकार आलं पाहिजे म्हणून हे फोडाफोडी हे राजकारणाचा एक अविभाज्य घटक आहे. सुप्रियाताईंचं काम आहे, त्यांनी तळागाळात काम केलेले आहेत, त्यांना संसदेतनं पुरस्कार भेटलेले आहेत. माणसांचा कल जरा राष्ट्रवादी म्हणजे घड्याळाकडे जास्त दिसतोय. सुप्रियाताई 100% निवडून येणार म्हणजे येणार. देवेंद्र फडणवीस जरी इंदापूरमध्ये आले असले तरी मतदार मात्र शरद पवार साहेबांना मतदार करेल. शरद पवार सांगतील तसंच. हर्षवर्धन पाटलांनी पण परवाच्या फडणवीसच्या सभेत पण सांगितलं त्यांनी बाबा युती धर्म पाळणार आहे. हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं इंदापूर मधून तरीही आम्ही मत देणार नाही. दत्ता भरणे आमच्या घरी आमच्यात मैत झालं तरी त्याला कळलं घरी येतोय आमच्या. हर्षवर्धन पाटलाला आपलं मतदान असतं. त्यांनी बारामतीत नंदनवन केलं तसं दुसरे बी तालुक्यात करायला पाहिजे. एक वेळ असेल की 15 दिवस आम्ही बाजार कॅन्सल करून पण सुप्रियाताईंचाच प्रचार करणार. अजितदादांची गरज आहे आणि भविष्यात उगवतं नेतृत्व आहे. महाराष्ट्राला गरज आहे. ताईचं काम आहे तसं आम्हाला सुनेत्रा वहिनींचं काही आतापर्यंत अनुभव आलेला नाही. माझी कुणी सोय करेल त्याला मतदान जर इंदापूर तालुक्याचा विकास आणि महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर माझं मत आहे की दादांना प्रमोट करणं यावेळी गरजेचं आहे. शिवाजी महाराजांना असाच पहिल्या आदिलशाह मुघलशाह सगळ्यांनी त्रास दिला होता राजांना, तर राजे एकटेच होते. हीच पुनरावृत्ती होणार आहे बघा महाराष्ट्र. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. दर्शकांनो, लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक जनतेचे नेमके मुद्दे काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आज आपण आता आलोय खरं तर बारामती मतदारसंघामधल्या इंदापूर अशा महत्वाच्या शहरामध्ये. खरं तर हे इंदापूरचं शहर हे राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचं आणि निर्णायक अशा पद्धतीचं शहर आहे. आतापर्यंत इथली लढाई ही हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार आणि पवार विरुद्ध पाटील कुटुंब अशा पद्धतीची राहिली, परंतु यंदा मात्र अतिशय वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक सामोरं जात असून पवार कुटुंबातील खरं तर मुलगी आणि सून अशा पद्धतीचा संघर्ष इथं लोकसभेमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. खरं तर सुप्रिया सुळेंच्या या मतदारसंघामध्ये आता सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये त्यांच्याच ननंदबाई म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी असणार आहेत आणि इथं खरं तर हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवारांचा संघर्ष राहिलाय. तसं इंदापूर शहर हे हर्षवर्धन पाटलांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तिथे यांच्या मोठ्या संस्था, बँका, बऱ्याच गोष्टी इथं येत्या. खरं तर दत्तामामा भरणे आणि अजित पवारांच्या सोबत असणं आणि इथं पुढे त्यांचा हर्षवर्धन पाटलांचा संघर्ष सर्वश्रुत होता, परंतु आता हेच दत्तामामा भरणे, अजित पवार, हर्षवर्धन पाटील ही सगळी नेते मंडळी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा गट अशा पद्धतीची यंदा ही निवडणूक बारामती लोकसभेची आहे. आणि त्याच्या पोटामध्ये इंदापूर शहरामध्ये नेमकं चाललंय काय, इंदापूरची जनता म्हणते काय, आताच्या या कौटुंबिक असल्या तरी देखील त्या ठिकाणी दोन राजकीय पक्षांमधल्या निवडणुकांमध्ये इथल्या जनतेचं नेमकं म्हणणं काय, मतदान कोणाला असणार आहे, कुठल्या मुद्द्यांवर मतदान होणार आहे आणि यंदा हर्षवर्धन पाटील, अजित पवार, दत्तामामा भरणे ही सगळी मंडळी एकत्र असणं, पलीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे ही मंडळी असणं, याच्यामध्ये कोणाचं पारडं जड होणार आहे, कोणाच्या बाजून जनता कौल देणार आहे. खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये झालेली पवार कुटुंबातली ही फोडाफोड इथल्या जनतेला रुचले का, अशा बऱ्याच अंगानं खरं तर या संपूर्ण ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत. इंदापूर शहरातली नेमकी मंडळी या संपूर्ण विषयावर काय म्हणते हे जाणून घेणं खरं तर तुमच्या सहित माझ्यासाठी देखील औत्सुक्याचं असणार आहे. चला तर मग तर बाजारामध्ये आलोय आपण. इथं बाजारामध्ये बरीच मंडळी खरेदीसाठी आले. काय आमचे तरुण मित्र आहेत दोन इथं, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. हो, काय नाव? राजू सोनवणे. गाव? तरडगाव. तरडगाव इथं जवळ आहे, आसपास आहे. बरं, खरं तर यंदा तुमच्यासाठी लोकसभेची निवडणूक प्रचंड वेगळी असणार आहे, कारण दरवर्षी पवार कुटुंब विरुद्ध इथं पाटील अशा पद्धतीचा सामना असायचा. आता पवारांच्याच कुटुंबामध्ये सुनबाई विरुद्ध मुलगी, मला वाटतं अशा पद्धतीचा सामना काय यंदा इथं वातावरण इंदापूरमध्ये काय? सध्या इथं सुप्रियाताईचं वातावरण आहे.
कारण सुप्रियाता ही तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या नेते आहेत. बर सुनीता पवार काय अजून कोणाला माहित नाही. बर खर तर कुटुंबातली ही फोडाफोडी इथल्या जनतेला पचली का पचली का? नाही अजिबात नाही. हा, हा. ज्या ह्यांनी पक्ष वाढवला त्यांच्याच घरात असं होतं की दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे हे लोकांना पटणार नाही. खरं तर इथं कायम पाटील विरुद्ध पवार अशा पद्धतीचा संघर्ष राहिलाय. यंदा जनता कुणाकडे जाईल? कारण कधी नव्हे ते दत्तामामा भरणे, अजित पवार साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब सगळी मंडळी एकत्र आहे आणि पलीकडे सुप्रिया सुळे, शरद पवार आहेत. तर कसा सामना होईल असं वाटतं? सुप्रिया सुळे लागणार आहे. सुप्रिया सुळे लागणार आहे. बर तरुण पोरं काय म्हणते ते सध्या? तरुण पोरांना आता राजकारण कळतंय, काय चाललंय, कुठं काय चाललंय, कोण कुठं पळतंय, सगळं ते आता तरुण काय सगळ्यांना कळतंय. कारण इथं आता जुन्या पाण्याचं काही हीच नाही. त्यामुळे तरुण पोरांना कळतंय काय चाललंय नेमकं ते. भारतीय जनता पार्टीच्या या सरकारांबद्दल जनतेच्या मनात काय भावना आहे? काय नाही, जातीवादी पक्ष आहे ते. आता हे संविधान बदलाय चाललेलं आहे. त्यामुळं नाही आलेला चालेल. नाही आलेलं चालेल. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं मनोज सोनवणे, गाव? मी तडगावचं आहे. बर तुम्ही तो सोबत आलाय का? सोबत आहे काय? भाऊ आहे. भाऊ आहे? सख्ख भाऊ आहे का? सख्य नाही भाऊ, चलत भाऊ. सुरत भाऊ आहे. बर काय खरेदी झाली का बाजारातली? आत्ताच्याच पिशव्या घेतल्यात. पिशव्या घेतलेल्या. बर यंदा कुणाला पिशवीत भरायचं आहे? यंदा पिशवीत आता भाजपलाच भरावं लागेल. कारण भाजपचं ही जी तोडाफोडीचं राजकारण, घरातल्या घरात घर ठेवायला तयार नाही ती लोक, आणि समाजकारण सोडता, समाजाचं हित सोडता राजकारणावर जास्त भर दिला जातो. आणि हे राजकारण म्हणजे भारतीय संस्कृती अशा प्रकारची नाहीये. त्या शेवटच्या 2 टर्म मध्ये आपण बघितलं विचित्र पद्धतीचं राजकारण आपल्या ह्याच्यामध्ये चाललंय. तर ही थोडस भारताच्या संस्कृतीलाही पटत नाही आणि नाही ह्या गोष्टी होतात. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की अजितदादा की सुमित्राताई की सुप्रिया सुळे, आता दोन्ही घरातली एकत्रच आहेत. आता सगळ्या महाराष्ट्रातलं तसंच भारतातल्या सगळ्या जनतेला माहित आहे की अजितदादा कुठल्या कारणाने त्या बाजूला गेलेले आहेत. स्व इच्छेने गेलेले नाहीत ना, अजितदादा स्व इच्छेने गेलेले नाहीत. पण आता परिस्थिती अशी ओढवली ह्या म्हणजे गाणेरड्या राजकारणाने की अजितदादाला तिकडे जायची गरज पडली आणि आज म्हणजे घरातल्या घरात विरोध करायची गरज पडली. हे दुर्दैव आहे. आपल्याला हे सामान्य जनतेला कळतंय. त्यामुळं आज जरी सुप्रिया सुळे आणि सुमित्राताईमध्ये बघितलं तर सुप्रिया सुळेंचं काम, सुप्रियाताईंचं काम आहे. त्यांनी तळागाळात काम केलेले आहेत. त्यांना संसदेतनं पुरस्कार बऱ्याच वेळा भेटलेले आहेत. तर आज वजनाची बाजू बघितलं तर सुप्रियाताईंचीच राहील. खरं तर शरद पवारांना मानणारा हा संपूर्ण भाग आहे. खरं तर इथं कायम त्यांचं बारामतीमध्ये वर्चस्व राहिलंय. पवार साहेबांनी एवढ्या दिवसामध्ये बारामतीचं काय भलं केले अशी भावना आहे का सत्यंतर बदल झाले पाहिजे? फक्त बारामतीच नाही तर महाराष्ट्राचं भलं केलं असं मी पवार साहेबांचं म्हणतो. कारण पवार साहेबांनी एक वक्तव्य त्यांनी त्यांच्या एका मीडियाच्या इंटरव्ह्यू मध्ये दिला होता. जर आपल्याला महाराष्ट्र साबूत ठेवायचं असेल तर आपल्याला दिल्ली काबीज करावी लागेल किंवा दिल्लीत आपलं कोणतरी असायला पाहिजे. त्या पद्धतीनं पूर्वीपासून पवार साहेबांनी महाराष्ट्राचं भलं केलं, ना की फक्त बारामतीच केलं असं मला वाटतं. ठीक आहे. तर अगदीच खरं तर बाजाराच्या सुरुवातीला 2 तरुण मुलं त्या ठिकाणी आम्हाला भेटलेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया खरं तर आपण जाणून घेतले. काय नाव तुमचं? दादा काळे, गाव? भांडगाव. बर बाजार कायम करता का? होय. बर बर किती वेळ झालं बाजार करताय? 35-40 वर्ष. काय सांगताय? होय. सांगत नाही, मी करतो. करताय? बर बर यंदा इकडे बाजार लागलाय वर निवडणुकीचा. कसा आहे? आपलं शरद पवार बरं का भाजप बरं आहे? पवार साहेब बरं वाटतात मला. पवार साहेब वाटतं. आणि तुम्ही लय ह्या भागातले लोक लय वरीच पवार साहेबांना ओळखत असाल. कसा आहे कारभार पवार साहेबांचा? आणि ह्यांचा कसं काय भाजपचा? कसा आहे? कसं करायचं आणि भाजपचा काही संबंध येत नाही. मग काय करतात? बर कुठेतरी आपलं तोंड जाडवायचं आपलं. हो बरोबर आहे का? कसं आहे यंदा लोकसभेला? सुप्रियाताईच्या मागे जायचं का सुनेत्र पवारांच्या? नाही, ताईंच्याच पाठीमागे जावं वाटतं एवढ्या वेळ. ठीक आहे. पवार साहेबांच्या मागे जावं वाटतंय असं त्यांचं त्या ठिकाणी मत आहे. काय नाव आहे? अशोक नवरे, गाव? इंदापूर. इंदापूर. कुठलं आपलं हॉटेल? आदेश हॉटेलचे मालक सापडलेत बाबा बाजारात आपल्याला माळवा करायला. काय यंदा इकडे लोकसभेला वारं चालू आहे? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. काय लय लोक सुप्रिया सुळे म्हणायला लागले. सुप्रिया सुळे साहेबाची पोरगी आहे ती. हा 100% ती निवडून येणार. हा बर आता इकडे सगळी एक झाली ती की कुठे एक झाली ती होती की एक भ्रष्टाचार जिरवासाठी गेली ती. हा भ्रष्टाचार हा भाजपकडे गेली 4 माणसं सगळी भ्रष्टाचार मध्ये येते. हा आणि इकडे पवार साहेबाकडे सगळी चांगली माणसं, स्वच्छ माणसं येते. स्वच्छ राहिले असेल. बर सुप्रियाताई 100% निवडून येणार म्हणजे येणार. बर
खरं तर आता इथं घराघरातच लागले वाद. नंदन पावसाचं लागलं इलेक्शन ते लावलं भाजपने भाजपने पेटून दिलंय. भाजपने पेटवून दिले पण जनता कोणा पाठीमागे राहील? सुप्रियाताई. खरं तर इथं कायम इंदापूरमध्ये पवार विरुद्ध पाटील असा सामना राहिलाय. आता यंदा कायम प्रतिस्पर्धी असले तसं अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील कायम विरोधक असायचे. आता ही सगळी एक झाली. दत्तामा हर्षवर्धन पाटील अजित पवार साहेब एकीकडे आणि शरद पवार सुप्रिया सुळे एकीकडे. कुणाचं पारडं जड वाटतं? सुप्रियाताईला पार्टी जड नाही हो. सुप्रियाताई 100% निवडून येणार. माणसं बोलून दाखवत नाही ती पण मतदानात न म्हणतात सुप्रियाताईला करणार ती माणसं. सुप्रियाताईलाच करणार आहे. 100% सुप्रियाताई निवडून येणार. बरं इथं काय कामं झाली का सुप्रियाताईंच्या काळात? हा सुप्रियाताईने काय कामं केली का निवडून खासदार झाल्यावर? अहो आता ती पवार साहेबांनी सगळं वर्ण गेमा करून पैसे खाली पाठवले. ते आता अजितदादा भ्रष्टाचार लपवासाठी तिकडे गेले हो. हा ते 72,000 कोटीचा भ्रष्टाचार. भागाचा विकास झालाय असं वाटतंय का? विकास केलाय मामानेच केलाय. विकास बरं. विकास बरे मामानेच केलाय. केलाय का? इंदापूरचं काम सगळं बरे मामाने केले. मग मामा म्हणलं सुप्रियाताईला टाकू नका तर लोक ऐकतील का? नाही ऐकणार. नाही. या पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांच्या आहेत. नमस्कार. काय दावा बांधायचं चालू आहे वर? काय पाल उन्हाचं ऊन लागतंय ना. पालं बांधायचं चालू आहे. आज जरा थोडं ढगाळ आहे का? हा ढगाळ आहे. ढगाळ वातावरण आहे. तर काय यंदा इकडे लोकसभेला एकाच घरात आता लढाई लागली. हा पुन्हा मागे जायचं. आता ह्या वर्षी तुतारी वाजणार. तुतारी वाजवायची. हो तुतारी. हा हा सुप्रियाताईंच्या सोबत जायचं. कारण जे राजकारण जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणजे संपूर्ण देशामध्ये चालू आहे, जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे ते आतापर्यंत कधी पाहिलेलं नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलतायत आणि तेच भ्रष्टाचारी पुन्हा त्यांच्याकडे गेले की शुद्ध होत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जर राजकारण चालू असेल तर ह्यासाठी आपल्याला आता उतरावं लागेल रस्त्यावरती आणि ह्या जे सत्ताधारी लोक आहेत यांच्या संघ आपण यांच्या विरोधामध्ये आपल्याला गेलं पाहिजे. इथं यंदा खरं तर परंपरेनं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष राहिलाय. आता ही मंडळी एकत्र आहेत. आता मामा अजित पवार हर्षवर्धन पाटील साहेब आणि आता विरोधात शरद पवार साहेब आहेत. लोक कुणाला निवडतील असं वाटतं? शरद पवार साहेबांना निवडतील. इथं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील ऐकणार नाही ऐकणार. जरी देवेंद्र फडणवीस इकडे येऊन गेलेले असले तरी आम्ही हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांना भेटतो. त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जे आहे की जे मागच्या 3 इलेक्शन मध्ये जे धोकाधडी झाली ती ह्या वेळेस सुद्धा अजितदादा त्यांना धोकाधडी करतील असं त्यांच्या मनामध्ये पक्का आहे. त्याच्यामुळं जरी देवेंद्र फडणवीस जरी इंदापूरमध्ये आले असले तरी मतदार मात्र शरद पवार साहेबांना मतदार करेल. हो ठीक आहे. राम राम. काय नाव? नारायण शिंदे. गाव इंदापूर. इंदापूरच आहे काय? बरं काय बाजार घ्यालता काय? नाही बाबा आपलं सहज आलं फिरायला. सहज आलतं जरा. नाही आता ह्या वयात थोडं चाललं बिल्लं पाहिजे. किती वय आहे? 82. 82 वय आहे का? हो. पवार साहेबांनी एवढंच वय आहे तुमचं? मग बर. मुख्यमंत्री होतो पवार साहेब पहिल्या छोटा 4थीला होतो मी. 4थीला होता तुम्ही शाळेला. आपल्याला चांगलं आठवतंय. बर. कसं वाटतं पवार साहेबांच्या भागातलं आहेत मतदारसंघातलं आहे तुम्ही? अहो पवार साहेबाला सगळी मतदान देणार आहे. तुम्ही न सांगा नाही सांगितलं तरी हा सगळी माणसं. काम कसं आहे पवार साहेबांचं? पहिल्यापासून चांगलं आहे. बर. तुमची कवा गाठभेट पडली का? अहो लिजिम ठेवले आम्ही त्यांच्यामुळे. हा बोला मग. पवार साहेबांच्या मुख्यमंत्री असताना हा इथं म्हणजे डाव होता आमचा माळ्याला. आम्ही माळीच. बर बर बर. आता यंदा ही भाजपनं आता ती काय बी होऊन जात. आता घर फोडलं की पवार साहेबांचं? फोडू दे. त्यांचं डावच तसं असतं. डावच असते. ही डाव आहे काय घर फुटलेला? मग आता ती म्हणते पवार साहेबांनी त्याचं घर फोडलं मग फोडलं मग काय फडणीस म्हणला की टीव्हीत बातमीत म्हणला काय? हो. मग ते त्यांचाच अभ्यास आम्हाला आहे. यंदा लोक इथली काय करतील? जुनी पाणी सगळी पवार साहेबाला मत देणार. सगळी पवार साहेबांना. पवार साहेबांनी काय कामं केली का ह्या भागात? मंगळ कामाचं काय बोलायचं काम. कामं झाली ती. बर. इथं आता हर्षवर्धन पाटलांचं इंदापूर म्हणते ती लोक ऐकतील का त्यांचं? होय म्हणणार तोंडावर. आणि आत आपलं शरद पवारांच्या म्हणणं. बर ठीक आहे. ठीक आहे. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने लोक खरं तर त्या ठिकाणी बोलतात. त्यामुळं कसं आजोबा म्हणले बघितलं का आम्ही होय होय म्हणणार हर्षवर्धन पाटील साहेबांना पण मत टाकताना मात्र आम्ही शरद पवार टाकणार असं आजोबांचं मत आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुभाष कचरे. व्यापारीच आहे काय? बरं. चाललंय बरं व्यापार? चाललंय आपलं बरं. बरं. बाजार होते का पहिल्यासारखे? नाही. बर. नोटबंदी नंतर बाजार संपले. नोटबंदी नंतर बाजार संपले का? काय झालं? नोटबंदी नंतर म्हणजे बाजारात जे पहिले गिरायक होते तसं गिरायक नाही ना राहिलं. त्यात कोरोना मुळे बाजार जरा थोडे
कमी आहेत. कमी आहेत. बर यंदा इथं लोकसभेला कसा बाजार आहे? लोकसभेला शरद पवार सांगतील तसंच. शरद पवार सांगतील तसंच सुप्रियाताईंच्या पाठीमागे 100%. आता घरात कसं आता त्यांच्या सुनबाई आणि मुलगी असा सामना आहे. महाराष्ट्रातच नाही तर आता आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या मनात एकच आहे, गद्दारांना क्षमा नाही. गद्दारांना क्षमा नाही. नाही. बर अजित पवार गट असो या शिंदे गट असो, ह्यांनी गद्दारी केली ही सर्वसामान्याला माहित आहे. त्याच्यामुळे ह्यांना मत कोणीही देणार नाही, फिक्स देणार नाही कोणी. बर हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं इंदापूर मधून, तरीही आम्ही मत देणार नाही. बर खरं तर मी कवा नाही तिथे एकत्र आलेत सगळी, अजित दादा, हर्षवर्धन पाटील, दत्तामा, ह्यांची ताकद जास्त असं वाटत नाही. अजिबात सुद्धा नाही. ही फक्त पुढारी त्यांच्याकडे आहेत, जनता सगळी ठामपणे सुप्रियाताईंच्या मागे आहे. त्यांच्या पाठीमागे 100%. सुप्रियाताईंच्या ताई मला तर कितवी टर्म आहे इथं सुप्रियाताईंची? ही तिसरी टर्म आहे. काय त्यांच्याकडून काम विकास खासदार म्हणून झालंय? 100% जास्त काम झालंय केले सुप्रियाताईने. असं छोटस सुद्धा गाव नाही तिथं सुप्रियाताई गेल्या नाहीत. दाखवा मला की ह्या गावात गेल्या नाहीत. आता मी पिटेवाडी माझं गाव आहे, 1000 लोकसंख्येचं गाव आहे फक्त. त्या ठिकाणी सुप्रियाताई वर्षातून 3 वेळा आल्यात आणि त्यांनी काम कोणतेही घेतलेले ते पूर्णपणे आमच्या गावचे केलेले आहेत. सुप्रियाताईंच्या पाठीमागे 100% सुप्रियाताईच्या पाठीमाग आहेच. भारतीय जनता पार्टी बद्दल एक व्यापारी म्हणून किंवा तरुण म्हणून काय प्रतिक्रिया? वाट लावली भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राची. 100% वाट लावली. अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली ती भारतीय जनता पार्टीने लावली. अतिशय तिरस्कार आहे आमच्या मनामध्ये भाजप बद्दल. काय एवढं काय म्हणजे सांगा ना, सर्वसामान्यासाठी काय केले त्यांनी सांगा ना, शेतकऱ्यासाठी काय केले सांगा ना. आज दुधाला 26 रुपये दर आहे, सोपी गोष्ट आहे. बघा महाविकास आघाडी सरकार आलं तर 37 रुपयेवर दर गेला, आणि जसं भाजप सरकार शिंदे सरकार लागलं तसं 26 रुपयेवर दुधाचा दर आला. सर्वसामान्यांनी जगायचं कसं सांगा ना, शेतकऱ्यांनी जगायचं कसं सांगा ना. बिस्लरीची बॉटल घ्यायची म्हणली तर 20 रुपयाला आहे, आणि दूध गाईचं 25 रुपये लिटरने घेतात. आहे का नाही? काहीतरी सर्वसामान्य विचार करणार का नाही सांगा ना. आणि कधीही बघा तुम्ही, ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आहे त्यावेळेस दुधाला कधीही 30-32 रुपयाच्या खाली दर आला नाही. आता तो दर 25 रुपयेवर आहे. आणि बाकीचं काय सांगा ना, पेट्रोलचा दर सांगा, कुठल्याच दर कशाचं मागणं नाही सांगा. गॅस आलं बघा, म्हणजे सर्वसामान्याला समजतंय ना त्या सगळ्या गोष्टी. असं प्रत्येक मीच नाही, आज आम्ही बाजार करतोय म्हणजे आज प्रत्येक गावाचा सर्वे आमच्या जवळ आहे. आज आमच्या जवळ अनेक गिरायक येतात, थोडी बातचीत होतीच आमची त्यांची. प्रत्येक गिरायक येणार आहे आणि आम्ही बाजार सर्वसामान्य एकच म्हणतोय, ठामपणे इंदापूर तालुका तर पूर्णपणे सुप्रियाताईच्या पाठीमागे 100% आहे. प्रचार करतोय सुप्रियाताईचाच. एक वेळ असेल की 15 दिवस आम्ही बाजार कॅन्सल करून पण सुप्रियाताईंचाच प्रचार करणार, 100% करणार. त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत त्या. कसं करायचंय बघा, म्हणजे इथं इंदापूरमध्ये मी बोलतोय, इंदापूरच्या बाजारामध्ये मी बोलतोय, आणि इंदापूरच्या बाजारामध्ये खरं तर जो हर्षवर्धन पाटलांचा भाग आहे, दत्तामामांचा भाग आहे, अजित पवारांचा भाग आहे, त्या भागामध्ये मात्र ही लोक म्हणतात की पुढारी इकडे जातील, परंतु जनता मात्र सगळी सुप्रियाताईंच्या पाठीमागे जाईल. अशा पद्धतीने त्यांची प्रतिक्रिया. इथं व्यापार रोज करता काय? रोज नाही, बाजार दिवस. गाव कुठलं? लिमगाव. कुठं आलं नेमकं? केतकी लिमगाव. पानाचं निमगाव. हा, केतकी निमगाव असं. बरं ठीक आहे. बरं, सुप्रिया सुळेंचं काम कसं आहे? छान आहे. लोक सुप्रिया सुळेंना मत देतील का सुनीत्रा पवार? तसं काय सांगत नाही, जुनाच पक्ष धरणार आहेत लोक, किती काय कोणी असू दे. जुना म्हणजे शरद पवारांचा. हा, राष्ट्र मग तीच ना, जुनच आहे ना ती. तुतारी मागे जायचं. खरं सांगा, महिला वर्ग सुप्रिया सुळेंच्या मागे जाईल का बदल करत? सुप्रिया सुळे 100% का जाणार. काय आता काय सांगू आम्ही, पण जाणार, नक्की जाणार. काय तर चांगलं असेल ना, सुप्रियाचं काम चांगलं आहे ना, चांगलंच काम. काम चांगलं. महागाई मुलकाची वाढली, कोण जर आला तर तिथं चोऱ्या करणार आहे. चोऱ्याच करणार आहे. मग काय? बर, मग दोन्हीतला कुठला तरी चोर बरा असेल की काय? कोण बहिष्कार, मतदानच नको. अजून कुठं भारत देशावर कर्जाचा बोजा वाढवला? कुणी वाढवला? ह्यांनी पुढऱ्यांनी. पुढे भारतीय देशावर कर्जाचा बोजा वाढवला. मग काय? एवढं मोठं खाऊन 22,000 कोटी रुपये खाऊन जर ते निर्दोष होत असेल तर अजून बोजा वाढेलच की. त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकलेलं बरं. ठीक आहे. नमस्कार. काय नाव तुमचं? उत्तम. गाव? कांदलगाव. विषय जोरात ठेवली द्या. हो, पहिल्यापासून नाद आहे. पूर्वीच्या माणसाचं असलंच होतं की चोरी मिशात लपत नाही.
काय यंदा इकडे काय लोकसभेला खासदारकीला कोण बरं आहे? सुप्रियाताई बरी का आम्हाला भरण्याच भराय बाबा. दत्तामा बरं नाही. बर गाव गाव 5-5 कोटी रुपये त्यांनी दिले. गाव गाव. बर आम्ही कोणाला मतदान देऊ शकत नाही. दत्तामा सांगेल त्याला. हो. बर दत्तामा दत्ता नाही सांगितलं तर आम्ही कोणाला मत सुद्धा करायला जाणार नाही. अजून काय म्हणाय तुम्हाला? काय नाही. मग पवार साहेबांकडे जायचं नाही नाही का? आज तुम्ही मतदान केलं तुम्ही आज मत मागा आला हो म्हणाय का? तुम्ही मी आला का बघा आला का? मी आलाय का बघा आला का? मला एवढं सांगा तुम्ही. तसं दत्ता भरणे आमच्या घरी येते. दत्ता भरणे आमच्या घरी आमच्यात मैत झालं तरी त्याला कळलं घरी येतोय आमच्या. बर ठीक आहे. नमस्कार. सुप्रियाताई सुळे मतदान सुप्रियाताईलाच होणार आहे. सगळे भ्रष्टाचारी आहेत आणि लोकांची अजिबात कामं करत नाहीत. हेलपाट घालायला लावते ती नेते मंडळी. टेंडर घेतात, पैसे घेते ती. कामं नीट रस्त्याची नाहीत, अजिबात कसल्याही प्रकारची कामं नाहीत काही. आणि सर्वसामान्य लोकांची अजिबात कामं करत नाहीत. 10 हेलपाट घालायला लागतात त्यांच्या दारात. कोण लिहून सुप्रियाताईला आम्ही निवडून देणार आता इथं पुढे. आता ही घराघरात लागली सगळीकडे तुतारी झाली, सगळीकडे चर्चा. ह्यांनी जरी नेते मंडळी फोडली, कुणी काय फोडलं तरी आता मतदान लोक तुतारीला करणार आहेत. किती काय आता इकडे एवढं हर्षवर्धन पाटील, लता मामा, अजित पवार असताना बी लोकांची जनभावनाच नाही ना. ह्यांनी फोडाफोडी केल्यामुळे लोकांची जनभावना ह्यांच्याकडे नाही. तर ह्यांनी जर व्यवस्थित ठेवला असता आहे असं तर लोकांची जनभावना व्यवस्थित होते. फोडाफोडी केल्यामुळे लोकांना पटा नाही राजकारण अजिबात. आणि महागाई प्रचंड वाढली त्यामुळे अजिबात पटा नाही लोकांना. बर सुप्रियाताईंचं काम आहे का काय इकडे? काम स्वागत नसो ही लोकांना प्रश्न. त्यांचं जे फोडाफोडी राजकारण झालंय ते पटा नाही लोकांना अजिबात. एकनिष्ठ राहिले नाही पहिल्यासारखं. हे कोणी बी आज इकडं तर उद्या तिकडे. ह्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला दुसऱ्या दिवशी तो जातोय तिकडल्या पक्षात लगेच जाऊन जातोय उभा राहतोय. बरोबर 3 दिवसात तिकडे जातोय. एकदा इकडे भ्रष्टाचाराचा आरोप झाला की 3 दिवसात माणूस तिकडे जातोय. त्यामुळे प्रकरण सगळं लोकांच्या डोक्याशी आलंय. लोक बोलून दाखवत नाहीत पण सत्य परिस्थिती अशीच आहे. एकतर लोक मतदान तुतारीला किंवा एकतर मतवे करणार नाही. लोकांची जनभावना बेकार म्हणजे आता लोकांना मतच करायची इच्छा राहिली नाही. आणि काम अजिबात लोक नेते मंडळी कुठलेही काम करत नाहीत. 10 वेळा नेत्यांच्या दारात जायला लागतं तरी काम करत नाहीत सर्वसामान्याची. लोक कसे ह्यांना मत देणार मला सांगा तुम्ही. प्रत्येक गोष्टीला जीएसटी, कशाला जीएसटी, शेतकऱ्यांना टॅक्स लावते ते, मटेरियलला टॅक्स. आज 400 रुपयाला पिशवी बसायची ते आज 1800 रुपयाला पिशवी घ्यायला लागते सर्वसामान्याला. 100 रुपयात बाजार यायचा ते आठवडे बाजारात 400 रुपये बाजारात पुरत नाही. पेट्रोल 50 रुपये होतं ते आता 120 रुपये पेट्रोल झालंय किंमत. कुठलंच अजिबात काहीच पुरवठत नाही. कुठं सिटी सर्वेला गेला तुम्ही, कचेरीत गेला तिथं भ्रष्टाचार चाललाय. पैसे मागितले तर कामं होतात, पैसे नाही दिले तर कामं करत नाहीत. नेते मंडळीकडे गेलं तर नेते मंडळी म्हणतात करू अमुक करू तमुक करू पण तेही करत नाहीत अजिबात कामं. त्यामुळे लोकांचा आता नेत्यांवर अजिबात विश्वास राहिला नाही कसल्या पण. त्यामुळे लोक आता जनभावना स्वतःच्या मनाने मत करणार कोणाला करायचं ते. आणि भाजपला देशातनं हद्दपार करायचा विचार चाललाय लोकांचा. करतील असं वाटतंय. करतील नाही 100% सगळीकडे तीच चर्चा आहे. आम्ही त्या दिवशी माडा तालुक्यात गेलतो. 70 वर्षाचा आजोबा होता. म्हणलं बाबा काय चाललंय म्हणलं परिस्थिती सध्या. बाबा डायरेक्ट तुतारी असंच करतंय. 70 वर्षाचा आजोबा. त्यांना काय कळतंय म्हणलं यावेळेस आपल्याला भाजप विरोधी लाट. शेतकऱ्यांची तर भावना आहे भाजप विरोधी लाट आहे सध्या. भाजपला मतदान करायचं नाही. सर्वसामान्य शेतकरीचे अजिबात इच्छा नाही भाजपला मतदान करण्याची. ठीक आहे. यंदा बदल होईल असं त्यांचं मत आहे. त्यांची प्रतिक्रिया यंदा बदलाची. तर थोडस आमच्या हॉटेल आदेश मध्ये आम्ही आलोय. चहा मागितलाय मी. बघू चहाची टेस्ट कशी आहे जरा. वा अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचा चहा आहे. आणि चहा प्यायला म्हणून बरीच माणसं, बरीच मंडळी, बरीच पोरं इकडं त्या ठिकाणी आलेत. त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घ्यायचा प्रयत्न करूया. राम राम. काय नाव? धनाजी देवकाते. धनाजी देवकाते. गाव शहा इथं सटेवाडीच्या पुढे येतं टोल नाक्याच्या इथं. बर काय ऐकलं लोकसभेला यंदा वातावरण? लोकसभेला आता चालू झालंय. विकासाच्या ह्याच्या दृष्टिकोनातूनच सगळं चालणार आहे ना. शेवटी विकास जो करेल ना त्याच्याच पाठीमागे जनता राहतील. आणि तालुक्याचा विकास भरपूर चांगल्या प्रमाणे झालेला आहे. लोक हे जे आपलं दत्तामामा भरणेच्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांचे म्हणजे असं गावगाड्याचा विकास बऱ्यापैकी केलेला आहे त्यांनी. प्रत्येक वस्तीवरती म्हणजे प्रत्येक गावातनी भरपूर प्रमाणात विकास केलेला आहे. आणि सुमित्राताईला लीड बसन येतो कारण का तर 2 हर्षवर्धन पाटलांनी पण
परवाच्या फडणवीसच्या सभेत पण सांगितलं त्यांनी की बाबा युती धर्म पाळणार आहे, त्यामुळे दोघांचे पण मन मिळून होईन. आता बऱ्यापैकी लीड बसन येतो. आता इथं परंपरेनं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये फाईट राहिलेला हा मतदारसंघ आहे. इथं ही मंडळी एक झाली आहे, परंतु कार्यकर्ते एकत्र येऊन मत लागतील असं वाटतंय. आता काय होणार माहितीये का, कार्यकर्ते तसं एक दिलाने नाहीतच, पण काय गोष्टी जरी वरती देश तर बघायचा म्हटलं तर देशाची आज बऱ्यापैकी मोदीच्या हातात 9 वर्षापासून सत्ता आली तेव्हापासून प्रगतीच्या मार्गावरती देश चाललेला आहे. बऱ्यापैकी आपल्याला डेव्हलप पण बऱ्यापैकी झालेला आहे आणि विकास पण त्या पद्धतीने चालू आहे. हा आता बाजारात फिरून आलं काय इकडे लोक शरद पवार म्हणतात तिकडे बाजारात. आता पवार साहेबांचं कसं आहे, जुने पवार साहेबच आहेत ना तसे, पण लोकांच्या आता थोडं पण दादा विकासाच्या बाबतीत दादाला चॅलेंज नाहीये अजितदादांना, कारण का ते जे शब्द देतात त्या पद्धतीने ते विकास पण करतात. तर इथल्या लोकांना अजित पवारांची आणि शरद पवारांची झालेली फारकत किंवा फुटाफुट आहे ही मान्य आहे का, पटले का, पचले का, त्याबद्दल त्यांची काय चर्चा करतात लोक? मागं नाही, लोक चर्चा आता बरेच म्हणतात की एकत्र आहे, पण आता ऑलरेडी त्यांनी एकामेकाशी विरोधच उमेदवार आहे ना, सुप्रियाताई आणि सुनीत्रा बहिणी, या दोघांनी आता दोघे एकामेका विरोधच आहेत ना. शेवटी मान्य तर करायला लागणार आहे, दोघांपैकी एकाला तर कोणाला तर आपल्याला ही करायला लागणार आहे सपोर्ट. बरोबर. पण विकासाच्या दृष्टीने शेवटी ताईंनी पण विकास केला 10 वर्षात, त्यांनी पण असं काही केलं नाही, म्हणजे असं ही नाहीये की बाबा त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या पण माध्यमातून बराच विकास झाला, कारण तर आता पहिले आपले कृषी मंत्री होते साहेब, त्यावेळेस त्यांनी पण कर्जमाफीचा बराच विषय आपल्या मार्गी लावलेला आहे. महाराष्ट्राचा पण बऱ्यापैकी देशात पण त्यांचं चांगलं वजन आहे. तरी पण आजच्या ह्याच्यातून बघितलं तर आता ही एनडीए आघाडी आणि इंडिया ह्याच्यात बराच तफावत आहे, कारण त्यांचे 18, 19, 28 पक्ष एकत्रित ह्यांचा वन मॅन शो आहे. वन मॅन म्हणजे मोदीकरण तो कायदा आहे. शेवटी वन मॅन शो कसा लय की मोदींसोबत बी अजित पवारांचा गट हाय, शिंदेची सेना हाय, नितीश कुमार आल्यात गट आहेत की गट महाराष्ट्रात आपल्या थोडं हे आहे, पण बाकीच्या राज्यात आपण पाहिलं तर बऱ्यापैकी त्यांची ही सत्ताच आहे ना. आता पाठीमाग 5-6 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यात मध्ये पण बऱ्यापैकी भाजपने हल्लीच ना, स्वतःच्या ताकदीवरती ते राज्य आलेत ना. हा ठीक आहे. तर ते शान कोल्ड्रिंकच्या समोर एक काका बसलेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बाळासाहेब व्यवहारे. बाळासाहेब व्यवहारे. गाव हीच का? हा, इंदापूर. इंदापूरच आहे. बरं. काय व्यवहारे साहेब, काय इंदापूरचं वातावरण काय चाललं? इंदापूरचं वातावरण दादासाठी जोरात आहे. अजितदादा सुब्रताई काय 10-15 वर्षात काय केलं नाही. दादांचं वातावरण, दादानी काम केलं, दादांच्या बाजूने चांगलं. 16 कोटी टाकले तर आता 92 कोटी टाकलेत. एवढी कामं टाकले, अजून काय पाहिजे? अजितदादांची कामं फास्ट आहे. फास्ट. आता ही घराघरातच सामना रंगलाय. लेख पवार साहेबांची, पवार साहेबांच्या सुनबाई, असं लोक कुणाला पसंती देतील वाटतं? दादालाच. म्हणजे दादांकडे बघून मतदान होईल. दादाकडे बघून दादा आहे, कामाकडे बघून मतदान. पण अशी काही भावना आहे का इथं? दादा बी आमचंच आहे तर चांगलं आहे. काय नाही, 1-2-4 असतात टक्के तसे मतदान, बाकी काय अडचण नाही. दादा बघून विषय नाही, ताई बघून विषय नाही. दादाचं काम बघून विषय सांगा. दादाने कामच तेवढी केले आतापर्यंत. आता इथं काही नवीन निवडून आणलं तरी दादानीच काम केलं, दादानीच पद आहे. त्यामुळं दादांचं काम आहे, इथं काय अडचण नाही जाणार. एक आतला प्रश्न विचारू खरं फुटले ते खरोखर फुटले, काय अडचण नाही. दोघांचं फटीवडून इलेक्शन काय ना, तर भाजप सगळ्याला येड्यात करते. भाजप 100% तुम्हाला कळेल जातं. 7 तारखेला फॉर्म भरून झाले ना, हे 18ला भरणार आहेत, त्यानंतर कळलं वातावरण काय. मतदान हे 100% म्हणजे फुटाफुटी हे 100% खरी यात काय खोटी लढत नाही, काय लढत खरी इथं आम्हाला लढतच खरी लढत खरी लढते. ठीक आहे. इथे धर्म पाळला जाईल आणि इथं अजित पवार साहेबांची मोठी काम आहे ती, त्याच्या जीवावर त्या ठिकाणी इथं सुप्रियाताईंनाही मतदान होत होतं, दत्ता मामालाही मतदान होत होतं, यंदा सुनीताताईंनाही मतदान होईल अशी त्यांची खरं तर प्रतिक्रिया. या टोकावर खरं तर आपण चाललोय. इकडं बाजारामधल्या लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया, त्या लोक काय म्हणतात नेमकं इथल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर इथल्या जनतेच्या देखील प्रतिक्रिया तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यांचं म्हणणं देखील तितकंच महत्वाचं आहे की लोक नेमकं काय बोलतायत ते देखील त्या ठिकाणी यांच्याकडून
आपण जाणून घ्यायचंय. तेवढ्या पुरती घराजवळ येतात हा परत काय नाही हा पडलं पार महाग हा मग काय का बरं काय देणार काय तर कामं झाली असतील. उमेदवारांनी पळायचं मंत्र्यांनी पळायचं सगळ्यांनी पळायचं हो परत कोण उमऱ्यापर्यंत सुद्धा म्हणा येत नाही की एखाद्याच्या घरावर कसली हानी आली तर विचारायला सुद्धा येत नाही ते हा शेतकरी मोठे एखाद्या गाडीला फास घेतोय जाऊन झाडाला काय करायचं कांदा बाजारात गेला की आता 40 रुपये भाव असला की बाहेरचा मागीव ते आपला शेतकऱ्याचा 10 रुपये किलोने घ्यायचा आणि दुसरा आणायचा बाहेरनं रेल्वेने. कोण सांगतो एवढी माहिती तुम्हाला? काय माहिती दररोज बाजारात आहे मी हो आता इकायला ही कोथमिरीची पेंडी 20 रुपयाला इकाव हाय का शेतकऱ्याच्या लावक 10ला 2 गिरायक मागतय मग आणि शहरात 25 रुपयाला म्हणलं तरी खात्यात का तर त्यांना पगार आहे लाख रुपये आणि इकडं शेतकऱ्याची मुलं ग्रॅज्युएशन होऊन पडल्या ती त्याला कुणी नोकरी लावी ना ती हो मरतो यार एक एकर एकूण ती शिकवतोय पोरांना. काय करायचं याच्या उपाय काय करायचं? काय उपाय सुविधा काढावत्या शेतकऱ्याला जरा अनुदान द्या कुठं तर रडक्या डोळं पुसत्या 2000 रुपये आलं कुणी काय बचत केली काय तेवढे होते 2000 दवाखान्यात गेले लाखां रुपये भरावं लागतात. शाळेत पोरांना म्हणलं की फी अकादमीला पोर टाकायचं म्हणलं तर 4 लाख रुपये 11वी 12वीचं मागतात. कशी शाळा शिकवायची? चौबाजूने अवघड झाले. चौबाजूने अवघड झाले आहे ना. शेतकरी उपजाऱ्याच येत नाही शेतकरी हो इथं कुणाचं काम चांगलं आहे वाटतं इथं काय सगळी सारखीच वाटतं काम आता हाय ते बरं का सुप्रियता आहे सुळे तर का आता त्या कुठं म्हणतात मुलींना सायकली वाटल्या काय वाटल्या पण दुसरं काय करायचं केलं पाहिजेत ना जरा बायचं वा कोण देतंय कुठं देवळाला कुठं सभा मंडप काय तेवढ्यात खुश करते ते कुठं रस्ता काढला थोडा की तेवढ्यात झालं तेवढ्यात कोणता पडलीच गप असे आमदार लोक आहेत काय करायचं. यंदा इकडे कुणाच्या मागे लोक जातील? सुप्रियताईच्या का पवार साहेब दादांच्या मंडळीच्या मागे जातील? आता सुप्रियताईच्याच चाललंय हे करून हो कुणाला मानते? बरणे मामा मोठ्या पवार साहेबांना मानते पवार साहेबाला मानतील ना पण त्या दाजी दादा पवार साहेबांना सोडून चालल्यावर काय करायचं? गेलं सोडून काय आता करायचं? शेवटी इलेक्शन आहे या वळवायचं कुणी कुणाकडं घडी तर ते राज ठाकरे कसं गेलं तसंच आहे असं काय मोठ्यांचं काय सांगता येतंय का गरीबाला? तरी तुम्हाला लय माहित आहे राजकारणाचं. कोर्टा वकील आहे माझा त्याला कोर्टात त्याची आहे मी वकिलाची आहे मग त्यामुळे हुशार आहे वकिलाची आहे. जुनी 10वी कधी किती सालची? 77 साल. 77 सालची. बाजारात काय चर्चा आहे? सुप्रियताईची चालली सुप्रियताईची हो. आता इथं भरणे मामा अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील साहेब एकीकडे आहेत सुप्रियता इकडे कुण्या मागे लोक जातील? सुप्रियताई शरद पवारांच्या मागे जाते आपलं जुनं बरं आहे म्हणून. हा जुनं बरोबर बर तर तसं त्यांनी बारामतीत नंदनवन केलं तसं दुसरे बी तालुक्यात करायला पाहिजे करायला पाहिजे. आपला आज बाजार आहे हाय का बाजारात व्यवस्था नीट? ह्या गल्ली की त्या गल्लीला बाजार गेलाय हाय का कुठं नीट कट्टे बांधून की नीट मंडया बांधून की व्यवस्थित असं आहे का? असं केलं पाहिजे. आपलं बारामती कसं नंदनवन आहे माझा भाऊ बारामतीत एक कलेक्टर आहे आता तो रिटायर झाला त्याच गावात आहे तसं केलं पाहिजेत ना लोक मागं जातील ना. हा हो आज तालुक्याचा बाजार आहे हा नीट व्यवस्था नाही व्यवस्था. आता इथं तालुक्याची जबाबदारी कुणाकडे आहे? हर्षवर्धन पाटलांकडे आहे तालुका? हाय आता हर्षवर्धन पाटलाला का ऊसाची बिल काय गेल्या वर्षी तर काढली का काय आता आहेत का त्यांच्या मागं कोणी? कष्टाचे पैसे बी नाहीत मग कष्टच कसं नाहीत पैसे शेतकऱ्यात कष्टाचे पैसे नाहीत हा शेतकऱ्याला तर मिळायला लावतात शेतकरी कसा मागं जाईल? लयच भारी प्रतिक्रिया खरं तर मावशीने त्या ठिकाणी दिली आणि बाजारामधली लोक फार मजेशीर बोलते. नमस्कार काका काय नाव? विजय यादव गाव इंदापूरच. काय करता व्यवसाय काय शेतकरी असा शेतकरी बघून बरं वाटलं एकदम चांगली टकटकीत. आपल्याकडे शेतकरी म्हणजे कधी दिवस बदलायचे जुन्या कपड्याला गडी म्हणजे शेतकरी दाखवते काय यंदा गेलं लोकसभेचं वार सध्या तरी तुतारीच नाव घेत आहेत कुणी बी लयच बाजारात तुतारीच म्हणायला लागले. आता त्यांचं कसं आहे असं नाही जे गोष्टी नाही घडायला पाहिजे त्या घडल्यात ते बघून वाईट वाटतं बाकी काय. पवार साहेबांचं एक कुटुंब फुटणं इथल्या लोकांसाठी काय कसं वाटतं? नाही दुःखद घटना आहे म्हणण्यासारखी हरकत नाही.
नको जे नको व्हायला पाहिजे होतं ते झालं म्हटल्यावर नको वाटतं. असं नको व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. आता काय प्रत्येकाचं आपापलं काय म्हणतो स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणतात त्याप्रमाणे झालेलं आहे. बरोबर. त्यामुळं ठीक आहे. लोक कुणाच्या पाठीमागे जाते अजून पण अजित पवारांच्या सोबत जातील का मोठ्या शरद पवारांच्या सोबत? आता लोकांची जर भावना जर बघितली तर असं वाटतंय की पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत लोकांची भावना आहे ती कसं आहे. आणि त्या भावनेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नक्कीच पवार साहेबांच्या मागे जातील अशी एक अपेक्षा आहे. आता इथं जर इंदापूरचं बघितलं तर अजित पवार आहे, दत्ताभाऊ भरणे आहेत, आपले हर्षवर्धन पाटील, सगळी मंडळी एकत्र झाले. या सगळ्या नेते मंडळींच्या एकत्र होण्याचा काय परिणाम होईल निवडणुकांवर? नाही, नक्कीच होणार, कारण यांच्या प्रत्येकाची आपापली एक वोट बँक आहे. बरोबर. वोट बँकेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रत्येकाचा आहे, पण त्याहून जर विचार केला तर भावनिक दृष्टिकोनातून पण कोण विचार करतेच ना. शेवटी कसं आपली जनता भावनिक आहे. ते वर्ग भारतीय जनता पार्टीला कडाडून विरोध करतो आणि त्याच्यात मराठा फॅक्टर ज्या पद्धतीनं आंदोलन झालं त्याप्रमाणे मला एक जनरल जर बघितलं तर मला एक वाटतं की तिथं नक्कीच तो फटका बीजेपीला बसणार आहे असं वाटतं. ठीक आहे. शेतकरी म्हणून काय एक जनरल वातावरण आहे ते त्यांनी खरं तर सांगितलं. काय नाव आहे तुमचं? संजय शिवाजी गोरगुडे. संजय शिवाजी गोरगुडे. राम राम. काय नाव? झगडे. हा, झगडे. झगडे. गाव वडापुरे. कुठलं? वडापुरे. वडापुरी. काय केळी घेऊन आला? घरची केळी येते का? हा. कशी आहे ती? 50. काय इकडे खासदारकीला काय वातावरण चालू आहे? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. हा. का बर? का सुप्रिया सुळे? लोकांचा समज आहे तसा, आपण काय सांगू शकत नाही. लोक बोलते, लोक म्हणते ती सुप्रिया सुळे. हा. बर. काय यंदा त्यांच्या घरातच निवडणूक लागली? घरोघर भांडणं असते ती. आता इथं दत्ता मामा, अजित पवार साहेब, हर्षवर्धन पाटील एकत्र झाले ती, त्याचा काय परिणाम होईल का सुप्रिया ताईच्या? एकत्र नाहीत. एकत्र म्हणजे वर्ण नाही काही. बर. आतनं नाही काय माहिती आता त्यांचं काय होतं. ठीक आहे. खरं तर आता तुम्ही बाजारात बसलायचा, काय कल काय वाटतो बाजाराचा? तेच सांगितलं, कुठं बसला तर तुम्ही कोणाला जरी विचारलं तर हे सांगणार. सुप्रिया सुळे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? किरण पाटील. गाव? इंदापूर. इंदापूर प्रॉपर इंदापूर आहे. किरणराव, काय चालू आहे इथं लोकसभेचं वातावरण सध्या? लोकसभेचं सध्या तर जंगी नियोजन चालू आहे. माणसांचा कल जरा राष्ट्रवादी म्हणजे घड्याळाकडे जास्त दिसतोय. आणि कसं आहे, मामाचं काम वगैरे चांगलं दिसतंय, त्यामुळे अजितदादांना नाही काय अडचण येणार. इकडे येणार नाही. सुनेत्रा वहिनींचं सीट बसेल असं वाटतंय. 100% बसेल, कारण काम वगैरे चांगले आहेत. आणि नवीन पूल रस्ता असेल, सभा मंडप असेल, बारीक सारीक म्हणजे काम असतील, मामांचं वगैरे चांगलं काम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथं दत्ता मामा असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, अजितदादा एकत्र झाले, त्याचा काय परिणाम होईल का? परिणाम होणार की, पण काय होतंय, थोडस लोकांचं अजून दृष्टिकोन वेगळा झालाय, पण अजून काळ जसा पुढे जाईल तसं तसं अजून मुवमेंट चेंज होत जाईल. खरं तर बाजारात मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, लोक अजून सुद्धा मोठ्या शरद पवार साहेबांपासून हल्ल्याचं चित्र दिसत नाही. लोक अजून सुद्धा म्हणतील की शरद पवार साहेबच. काय वाटतं? काय होतंय माहितीये का, जुन्या लोकांच्या थोडस अजून सहानुभूती आहे पवार साहेबांबद्दल, पण नवीन पिढी आहे का ना आमच्यासारखे तरुण, हे अजितदादाचे फॅन आहे. आणि अजितदादाचं काम म्हणजे कसं आहे, एकदा बोललं म्हणजे ते करेक्ट कार्यक्रमच करणार. म्हणजे एकदा काम करतो म्हणलं की 100% होतच. मग आम्हाला कसं आहे, नवीन तरुण पिढीचा नेता पाहिजे, लवकर फास्ट कामं पाहिजेत. आणि कसं झालंय, जे फास्ट चाललंय त्यामुळे ह्याची गरज आहे दादासारख्या नेत्यांची. दादासारख्या नेत्याची गरज आहे, त्यामुळे यंदा इथं लीड सुनीता ताईंना मिळालं. 100% 1000% बसणार. बर. मी म्हणतो एक 40-50 हजाराचं लीड 100% इंदापुरातून बसेल. इंदापुरातून जायला असं वाटतंय? 100%. ठीक आहे. कारण तरुण वर्ग आहे का नाही, अजितदादांच्या भरपूर महाग आहे, आणि दत्ता मामांचं बी काम भरपूर चांगलं आहे. आणि कसं आहे, माणसाला बदल पाहिजे, थोडस तेच काय होतंय, थोडा बदल पाहिजे. आणि त्यामुळं अजितदादांची गरज आहे, आणि भविष्यात उगवतं नेतृत्व आहे, महाराष्ट्राला गरज आहे, देशात नंतर चमकेल काही दिवसानंतर. तरुण पिढी अजितदादांच्या मागे आहे अशी आमच्या तरुण कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आहे, आणि ती त्यांनी खरं तर बोलून दाखवले. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव काय? माझं नाव बाळू तरंगे. गाव?
गोकुळी गोकळी. बरं काय ते झटका मारला की त्यांनी मारला लोकसभेला? इकडे काय वातावरण? आमच्याकडे काय जुनं ती सोनं. सुप्रियात आहे कसं नाही बाबा, जुनं ती सोनं. मोठे पवार साहेब. तर तुम्ही समजून घ्या. आता काय समजून घ्या इसकडून आता सांगायचं? यांचं वडावडी चालली म्हणलं आपलं जुनं ते सोनं चांगलंय. खुशी वडावडी चालली. नाही नाही ह्यांची म्हणून सत्तेच्या आम्हाला ही जागा एवढ्या, आम्हाला एवढ्या हा आपली जुनी चांगली, जुनी लोक चांगली. चालेल. आता ही तीन एकत्र आहे इकडे. असं ते 3 एकर त्याचं काय असतं. तो गडी म्हणला 3 एकर आहे, 50,000 लीड आहे. काय तसलं काय नका हा कुणी किती एकत्र झाले काय झाले ते तसं नका म्हणू. हा जनता गेली काय त्यांच्या मागे? नाही गेली. नाही. शिवाजी महाराजांना असाच पहिल्या आदिलशाह मुघलशाह सगळ्यांनी त्रास दिला होता राजांना. तर राजे एकटेच होते हिंदुस्थानात, तर त्यांनी स्वराज्य स्थापना व्यवस्थितच केली. तसंच होणार आहे परत, तीच पुनरावृत्ती होणार आहे बघा. मात्र खरं तर ही जी फुटाफूट झाली आहे ती इथल्या भागातल्या लोकांना पटली आहे का सगळ्या? नाही ना, कसं असतं तो ती सोनं ही अतिशय ही जी प्रतिक्रिया खरं तर त्यांनी त्या ठिकाणी दिली आहे. हो नमस्कार. काय यंदा इकडे लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं वातावरण आहे व्यवस्थित, पण आमच्या इकडे कसं आहे जास्त सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताई सुळे बाजारात लय लोक सुप्रियाताई म्हणते. आम्ही फॅनच आहे हो, म्हणले राष्ट्रवादी. हा कट्टर कार्यकर्ता आहे सुप्रियाताई सुळे. बर ताईंचं काम आहे का या भागात? आहे भरपूर काम आहे. यंदा ही आता अजितदादा, दत्ता मामा, ही हर्षवर्धन पाटील एकत्र झाले त्याचा काय परिणाम? हा एवढं काय आपल्याला सांगता येत नाही, पण आपण मामाच, आपण कट्टर कार्यकर्ते मामाच. मामा आता इकडे येते अजितदादांकडे. असं नाही की पण आम्ही जास्त करून कसं सुप्रियाताई सुळेला आम्ही मतदान सुप्रियाताई सुळेला करणार. म्हणजे आमदारकीला मामा आणि खासदारकीला सुप्रियाताई. आयला नवा ट्विस्ट इथं आहे बरं का. म्हणजे इथं जी तुम्ही वर्करने अंदाज बांधू शकताय मतदारसंघामध्ये की पुढारी गेलं म्हणजे जनता सुत नाही, जनता म्हणते आमदारकीला तुम्ही खासदारकीला वेगळा आहे. असं तुझं जसं मत आहे असं किती लोकांचं मत आहे? मी माझं सांगू शकतो, आता लोकांचं नाही. पण एक अंदाज तुला काय आहे इथं? अंदाज कमीत कमी 20% लोकांचं जर असंच मत आहे. बर ठीक आहे. हाही मतदान फिक्स आहे. अशा पद्धती त्यांची प्रतिक्रिया आहे. नमस्कार. काय नाव तुमचं? तर बाजूला काय नाव? खुदबुद्दीन शेख. काय लोकसभेचं वातावरण इकडे? लोकसभेचं वातावरण तसं सध्या तरी जोर आता आमच्या तालुक्यात म्हणलं तर तुतारीचं. बर. आणि देशाचं वातावरण तुम्हाला तर माहितच आहे. सर्वसामान्याची परिस्थिती बघितली तर सध्या भाजपविषयी काही लोकांचं मत चांगलं येत नाही. आणि राहिला विषय आमच्या लोकलच्या तर तुतारीच आम्हाला बरी वाटते. सुप्रियाताईंच्याच पाठीमागे जायचं. ताई आमच्या हक्काची. ताई तुमच्या हक्काची. काय आता इथं तमामा, अजितदादा, ही हर्षवर्धन पाटील सगळी एकत्र झाली, याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? 100% होणार. जे सर्वसामान्याला मान्य आहे तेच होणार. बरं. लोक पुढाऱ्यांच्या मागे जातील का पवार साहेब मागे जातील? लोक तर सध्या पवार साहेबांच्याच मागे जातील. पवार साहेबांनी सुप्रियाताईंनी काळात त्यांची काही कामं केली का इकडे? हो 100% केली. 100% केली. आता करत ही पवारांच्या घरातली लढाई आहे, तर कसं सरकवायचं? आता एका घरातले 2 उमेदवार आहेत. जसं की ताईचं काम आहे तसं आम्हाला सुनित्रा वहिनींचं काही आतापर्यंत अनुभव आलेला नाही. आयत्या वेळेस उभा केलेला उमेदवार असल्यामुळं त्यांना काय आम्हाला काय त्यांची छाप जाणवली नाही अजून. बर. नमस्कार. काय नाव? अनिल पारेकर. अनिल. गाव? वनगळी. बर. इकडे कसं काय बाजार? बर. काय करता तुम्ही? वकील आहे. वकील आहे का? प्रॅक्टिस कुठं? इंदापूर कोर्टामध्ये. वकील साहेब काय आता तुम्ही आता वकील साहेब मी सगळंच माहित असणार आहे. काय एकूण वकील साहेब या संपूर्ण देशाच्या राजकीय परिस्थितीकडे, महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीकडे कसं बघतात? काय मत आहे तुमचं? आता सगळ्यात महत्वाचं आहे की आता देशाची बघण्यापेक्षा अगोदर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली पाहिजे. आणि महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर सध्या ऍक्टिव्ह मोड मध्ये असतील तर अजितदादा पवार आहेत. आणि त्यांच्या पाठोपाठ इंदापूरचा विकास जर पाहिला तर दत्तामामा भरणे आहेत. तर जर इंदापूर तालुक्याचा विकास आणि महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर माझं मत आहे की दादांना प्रमोट करणं यावेळी गरजेचं आहे. जनतेने दादालाच प्रमोट करावं. त्या पाठोपाठ मामांचं काम खूप चांगलं आहे. भाग्यविधाते आहेत, कार्यसम्राट आहेत. त्यामुळं मामा आणि दादा सांगतील ते जनतेने ऐकावं. ते वेळ बघून, सिच्युएशन बघून निर्णय व्यवस्थित घेतील. त्यांना जनतेने प्रमोट करावं.
खरं तर सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं हे सरकार आल्यापासून विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी ह्या मंडळींकडून सातत्यानं देश धोक्यात, संविधान धोक्यात, लोकशाही धोक्यात म्हणते. तुम्ही वकील आहात, वाटते का भारतीय जनता पार्टीकडून आपल्या संविधानाला, लोकशाहीला काय धोका आहे का? हाही फक्त राजकीय अफवा आहे? धोका हा नाहीये, कारण जे राज्यघटना आहे, जे संविधान आहे, हे बाबासाहेबांनी स्ट्रॉंग बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये इतक्या आरामात बदल किंवा गैरवापर करता येत नाही. कोणताही पक्ष त्याच्या सत्तेचा प्रभाव टाकून त्याच्यामध्ये चुकीचे बदल करू शकत नाही. आता कायदा आहे, जुना आहे, निश्चित आहे, रोज वेळ बदलते, अडचणी बदलतात आहे. त्यावेळेस इंग्रजांचे कायदे, बाहेरच्या देशांचे कायदे आपण आयात केलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला सोपी अशी, व्यवस्थित अशी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपली राज्यघटना आहे. परंतु काळानुसार जसे बदल होतील, ज्या वास्तवाच्या अडचणी आहेत आणि ते ज्या गोष्टी घडतात त्या पाहून त्याच्यामध्ये छोटे मोठे बदल होणं अपेक्षित आहे आणि ते निश्चित प्रकारे चांगले असतील, जनतेच्या फायद्यासाठी असतील. म्हणून त्याचा ओहापोह करून पूर्ण कायदाच धोक्यात आहे किंवा संविधान धोक्यात आहे असं प्रचार करणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. गावाची माणसं मरायला लागली की पाण्यासाठी आमचं गाव आहे का शेण? पाण्याचा करताय का विचार? तेवढ्या पुरतच येते ते मतदान मागायला आणि उली पैसे देऊन आम्हाला नादी लावायचं. दुसरं आम्हाला विचारतंय का 5 वर्ष कोणी? पाण्याचं कसं पेटे ते काय आम्ही एवढं चिरी म्हणताय का त्यांच्यावर? रानवालं त्यांच्या घरोघर होल, त्यांना काय झोपून निवांत खात्यात आहे पाणी बिणी आहेच मध्ये. आम्ही रोज कशाचं 1 टिपाल 50 रुपयाला घ्यायचं पाण्यात. पैसे येतं का? हे किरसून भेटत आहे का? सुप्रियाताईला म्हणा सोय करा की पाण्याची त्या लिमगावाला. या पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं तर इंदापूर शहरामधल्या बाजारामध्ये आपण लोकांशी घेतल्या. खरं तर अनेक पद्धतीने लोक इथं बोलतात. खरं तर यंदाची ही निवडणूक शरद पवार साहेबांच्या कुटुंबातली निवडणूक आहे, कारण त्यांच्या सुनबाई विरुद्ध त्यांची मुलगी अशा पद्धतीचा सामना आहे. अजित पवार साहेबांनी बंड करून वेगळी राष्ट्रवादी निर्माण केल्यानंतर लोकांना काय वाटतंय? इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार एकत्र आले, त्यांच्या संदर्भानं इथं मतदान काय विचार करून होईल या संदर्भानं खरं तर लोकांशी बोललो. खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या संमिश्र प्रतिक्रिया इथं लोक देत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कामाबद्दल काही लोक समाधानी आहेत. खरं तर मुळात इथं बोलताना एक गोष्ट लक्षात आली की जी जर ग्राउंड रिपोर्टमध्ये होते की आम्हाला खासदार दिसला नाही किंवा खासदारांचं काम नाही, अशा पद्धतीची चर्चा मात्र इथल्या कुठल्याही ग्राउंड रिपोर्टमध्ये झालेली नाही. कारण ते अनेक ग्राउंड रिपोर्टमध्ये झाले. निंबाळकरांच्या बाबतीमध्ये आपण माड्यामध्ये गेलो, सोलापूरमध्ये आपण भाजपच्या माजी 2 खासदारांबद्दल ऐकलं. ती लोक विकास केला नाही किंवा खासदार दिसला नाही असं म्हणतात. इथं मात्र विकास केला नाही किंवा खासदार दिसला नाही ही प्रतिक्रिया नाही. इथल्या प्रतिक्रिया ह्या कौटुंबिक आहेत, अस्मितीच्या आहेत, जिव्हाळ्याच्या आहेत. शेवटची एक मावशी मात्र तेवढं पाण्याच्या संदर्भामध्ये तिनं प्रश्न उपस्थित केला. ते सोडलं तर बाकीची लोक फोडाफोडी पटली का, मोठे पवार साहेब का बारके पवार साहेब, कामं कुणाची चांगली या संदर्भानं बोलतात. अनेक लोकांनी अजित पवार साहेबांच्या काम करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं. अजित पवारांचं काम करणं आणि बोलणं हे अतिशय प्रॉन्ड असतं अशा प्रतिक्रिया द्या. पवार साहेबांच्या म्हणजे अजित पवार साहेबांच्या काळामध्ये इथं मोठा विकास झाल्याची प्रतिक्रिया दिली. रस्त्याची कामं, पुलाची कामं झाली, दुभाजक झाली अशा प्रतिक्रिया दिल्या. बऱ्याच जणांनी जुनं ते सोनं म्हणत शरद पवार साहेबांचं काम चांगलं असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. सुप्रिया सुळेंचं काम चांगलं आहे त्या लोकांमध्ये जात आहेत. आमच्या हक्काची ताई अशा देखील प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. त्यामुळे कुठंतरी लोक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त करत इथं खरं तर सांगतात. खरं तर इथल्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की निवडून कुणी जरी आलं तरी ते पवार साहेबांच्याच पारड्यात पडणार आहे अशा पद्धतीची निवडणूक आहे. त्यांच्याच कुटुंबामध्ये सत्ता जाणार आहे. परंतु ही झालेली फोडाफोडी नंतर इथली ही प्रत्यक्षातली पहिली निवडणूक आहे. त्या निवडणुकीमधल्या लोकांच्या प्रतिक्रिया फार महत्वाच्या आहेत, बोलक्या आहेत. इथं अजून एक गोष्ट लक्षात आली की लोक इथं पंढरपूर मंगळवेढा असेल किंवा माडा असेल तिथं लोक स्थानिक आमदारांवर देखील मतं ठरवतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या इथं बोललं तर प्रशांत मालक सांगतील त्याला मतदान, समाधान दादा सांगतील त्याला मतदान, भालके सांगतील त्याला मतदान. इथं ते तसं नाही. इथं थेट खासदारांचा किंवा उमेदवारांचा लोकांशी संपर्क असल्यामुळं लोक इथं थेट पक्षांवर किंवा थेट खासदारांच्या कामाबद्दल किंवा थेट त्या उमेदवाराच्या संदर्भानं बोलतात. हे की वेगळं पण अजून इथल्या निवडणुकांचं दिसलंय. खरं तर हा भाग तसा थोडासा सुजलम सुफलम भाग आहे. इथं पाण्याच्या सोयी सुविधा झाल्या, त्या शेती क्षेत्र पुढारलेला भाग आहे. अनेक नवीन शेतीतले प्रयोग या भागामध्ये झाले. त्यामुळं तशी अतिशय वेगळ्या अंगाची आणि विकासाच्या पलीकडे जाऊन अस्मितेपर्यंत पोहोचलेली ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये लोक उद्या प्रत्यक्षात विचार करून काय पद्धतीचं मतदान करतील यावरून या निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी ठरणार आहे. परंतु मोठे पवार साहेब का छोटे पवार साहेब, वहिनी का ताई अशा संदर्भातली ही निवडणूक निर्णायक टप्प्यावर झाल्यानंतर नेमकी निकालातून काय पुढे येईल हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, इंदापूर.